नकुल भोईर हत्या प्रकरणाला नवं वळण आहे। पत्नीनंच गळा आवळून हत्या केल्याची माहिती आहे। कौटुंबिक वादातून आणि संशयातून गळा आवळल्याची माहिती आहे। हत्या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असल्याचं वृत्त आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडून। सुशांत, काय अपडेट? नक्कीच काल सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर आता एक वेगळं वळण येण्याची शक्यता आहे, कारण की त्या हत्येच्या वेळेस अजून एक व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता असा देखील संशय आता तिथल्या लोकांनी व्यक्त केलेला आहे। त्यावेळेस ज्याचा गळा दाबला त्या ठिकाणी अजून एक व्यक्ती होता। त्या व्यक्तीचा आणि या नकुलच्या पत्नीचा काय संबंध आहे याचा देखील पोलीस तपास करत आहे, कारण की रात्रीच्या वेळेस ही घटना घडलेली आहे। लहान मुलं कुठं होते हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्याच अनुषंगाने आता पोलीस देखील तपास करतात आहे आणि पोलिसांच्या माहितीमध्ये नक्की काय समोर येतं, कारण की नकुल गेल्या अनेक वर्षांपासून पत्नीला नगरसेवक बनवायच्या प्रयत्नात होता। त्यात यांनी तयारी सुरू होती आणि त्यामुळं त्यांनी अनेक कार्यक्रम देखील काही दिवसांपूर्वी घेतले होते। दिवाळी निमित्त देखील मोठा कार्यक्रम त्या परिसरामध्ये घेतला होता। परंतु असं नक्की त्या रात्री काय घडलं की एवढं टोकाचं पाऊल त्याच्या पत्नीने उचललं आणि नकुलची गळा दाबून हत्या केली। त्यामुळं पोलीस तपासामध्ये काय नक्की समोर येते हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।